नमस्कार, मी मानसी देवकर. तुम्ही पाहताय महा टॉक्स लाईव्ह. आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सकाळच्या या बातमीसत्राला सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. पंकजा मुंडे ज्या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत त्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे तो आता लिलावात काढला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांचा जो हा कारखाना आहे त्या कारखान्याच्या या लिलावाची तारीख सुद्धा ठरली आहे. येत्या 25 जानेवारीला हा कारखाना जो आहे त्याची बोली लागणार आहे, हा लिलावात काढला जाणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियानं या कारखान्यावरच्या तब्बल 203 कोटी 69 लाख रुपयांचे जे थकीत कर्ज वसुलीसाठी ही जी लिलावाची प्रक्रिया आहे ती जाहीर केली आहे. हा कारखाना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारला होता. त्यांचा हा कारखाना प्राण असल्याची ही जी भावना आहे ती मुंडे समर्थकांची आहे आणि त्यामुळेच आता हा कारखाना आता लिलावात काढला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच जीएसटी विभागानं वैद्यनाथ कारखान्याला 19 कोटी थकीत असल्यानं नोटीस बजावली होती आणि त्यामुळे लोकसहभाग आणि लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी केली होती. पण पंकजा मुंडे यांनी मात्र यासाठी थेट नकार दिला होता. कार्यकर्त्यांना यासाठी नकार दिला आणि असं असतानाच आता पुन्हा अशी बातमी येते की ही वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण हे पुन्हा एकदा समोर आलं असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ही एक मोठी अडचण ठरते. पंकजा मुंडे यांच्या अडचणी पुन्हा वाढतानाच दिसत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियानं जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे, ज्यात छत्रपती संभाजीनगर इथले युनियन बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचं 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज आणि इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर इथल्या कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे. येत्या 25 जानेवारीला सकाळी साधारण 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या या वेळेत ही ऑनलाईन पद्धतीनं ही वेळ जाहीर करण्यात आली आहे आणि याच वेळेत हा लिलाव होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे तो विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर जसं की आपण पाहिलंच की 203 कोटी आणि 69 लाख रुपये थकीत आहेत आणि थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची ही जी प्रक्रिया आहे ती युनियन बँक ऑफ इंडियानं जाहीर केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. बँकेनं लिलावाच्या नोटिसीमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, श्रीनिवास दीक्षितुल्लू आणि दत्तात्रय देशमुख या अशा इत्यादींच्या नावांनी ही नोटीस बजावली आहे. आता पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का का मानला जातोय ते समजून घेऊयात. परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्याबद्दल आपण बोलतोय. या कारखान्याचे अध्यक्ष सध्याच्या त्या पंकजा मुंडे आहेत आणि हा कारखाना पंकजा मुंडे यांचे वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केला होता. त्यांनीच हा कारखाना जो आहे तो उभा केला आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विशेषतः याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना या उद्देशानं सुरू केला होता. पण मागच्या काही वर्षांमध्ये मात्र या कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज सुरू झाले होते आणि त्यापैकीच युनियन बँक ऑफ इंडियाचं सुद्धा 203 कोटी आणि 69 लाख रुपयांचे जे हे कर्ज थकीत आहे. त्यामुळे याच प्रकरणावरून या बँकेनं आता नोटीस काढली आणि या कारखान्याचा लिलाव करण्याची ही नोटीस बजावण्यात आली आहे आणि ही जाहिरात सुद्धा त्यांनी प्रसारित केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राजकीय दृष्ट्या सुद्धा हा एक मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार, त्यांचं स्पष्टीकरण काय येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी सुद्धा महाराष्ट्रासह देशासाठी एक मोठी बातमी आहे. शिवसेनेच्या अपात्रतेच्या आमदारांच्या मुद्द्यावरचा जो निकाल आहे हा ऐतिहासिक निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह संबंध देशाचं या निकालाकडे लक्ष लागलंय. शिवसेनेचे जे आमदार आहेत, एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जे 16 आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे त्या प्रकरणाचा निकाल आज
लागू होणार आहे, त्यावरच सगळं महाराष्ट्राचं आता जे सरकारचं भवितव्य आहे ते अवलंबून असणार आहे। शिवसेनेच्या दृष्टीनं आणि राज्य सरकारच्या दृष्टीनं हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय। याशिवाय इतरही दृष्टीनं हा राजकीय दृष्टीनं देशासाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय। मागच्या 1.5 वर्षापासून हा निकाल जो आहे तो प्रलंबित आहे। सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून हा निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी लावावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात हे प्रकरण दाखल झालं। तेव्हापासून आपण पाहतोय की मागच्या 3 महिन्यांपासून साधारण सप्टेंबर पासून राहुल नार्वेकर या प्रकरणाची चौकशी करतात। हे प्रकरण त्यांच्या हाती आहे आणि राहुल नार्वेकर यांच्या समोर अनेक सुनावण्या सुद्धा झाल्या। या दरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी झाली, ठाकरे गटाची तपासणी झाली आणि उलट प्रश्न या सुनावणीमध्ये विचारण्यात आले। राहुल नार्वेकर यांनी यावेळी दोन्ही बाजू म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंची प्रश्न उत्तरं ऐकून घेतली आणि आता जो आहे तो आता निकालाची प्रतीक्षा आहे। महाराष्ट्राला या निकालाची प्रतीक्षा लागली आहे। आज हा निकाल जो आहे तो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेनेच्या दृष्टीने असेल किंवा राज्याच्या राजकीय दृष्टीने असेल, इतर दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा निकाल आपल्याला या निकालाची प्रतीक्षा आहे आणि आज राहुल नार्वेकर नेमका कोणाच्या पारड्यात कोणाच्या बाजूने हा निकाल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आपल्यासोबत प्रतिनिधी चेतन किर्दात सुद्धा आहेत। आपण चेतन यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती घेऊयात। चेतन, काय सांगाल, आज हा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे, मात्र इतरही जे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे नेते आहेत ते कुठेतरी दावा करतायत की आमच्याच बाजूने हा निकाल जो आहे तो आमच्याच बाजूने लागेल। काय वाटतं, काय सांगाल? नक्कीच मानसे, आपण जर पाहिलं तर आज महत्त्वपूर्ण दिवस जो आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून असणार आहे। कारण शिवसेना आमदार अपात्रतेचा हा खरं तर निकाल जो आहे तो आज येणार असल्याचं देखील आपल्या समोर येणार आहे। आज संध्याकाळी 4 वाजल्याच्या सुमारास विधिमंडळात खरं तर हा निकाल जो आहे तो वाचला जाणार आहे आणि विधिमंडळ अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांच्या विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहामध्ये खरं तर हा निकाल जो आहे हा 4 वाजताच्या सुमारास वाचायला सुरुवात होणार आहे। एकूण 34 याचिका ज्या आहेत याचं 6 भागांमध्ये जे आहे ते विभाजन केलेलं आहे आणि या 6 भागांमधलं जे विभाजन करण्यात आलेलं आहे याचा एक करून या याचिकेंवर निकाल जो आहे हा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देणार आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर या 6 नक्की याचिका कोणत्या त्या देखील आपण पाहणार आहोत। सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी जी आहे ही या पहिल्या याचिकेत करण्यात आलेली आहे। त्यासोबत दुसरी याचिका जर आपण पाहिली तर सुनील प्रभू यांनी 3 अपक्ष आमदारांच्या अपात्रतेची देखील याचिका जी आहे ती दाखल केली होती। तिसरी याचिका सुनील प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील 18 आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिका आहे। सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हीपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या अपात्रतेची याचिका आहे। चौथी याचिका आहे खरं तर ही। 5वी याचिका जी आहे ती सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हीपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या अपात्रतेची याचिका जी आहे ती केलेली आहे। तर शेवटची आणि 6वी याचिका जी असणार आहे ती व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची ही याचिका आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर या 6 विभागलेल्या याचिकांपैकी 5 याचिका ज्या आहेत त्या सुनील प्रभू यांच्या वतीनं टाकण्यात आलेल्या आहेत आणि शेवटची आणि 5वी जी याचिका आहे ती शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले आहेत त्यांच्याकडून 5वी याचिका जी आहे ती टाकण्यात आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही गटांचे काही आमदार जे आहेत ते त्यांच्यावर काही टांगती तलवार जी आहे ती आजच्या या दिवसावर अवलंबून आहे। आपण जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 14 आमदार आहेत तर शिंदे गटाचे 16 आमदार आहेत। ठाकरे गटाचे नेमके 14 आमदार कोण आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, कैलास पाटील, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत आणि राहुल पाटील अशी 14 आमदारांची यादी जी आहे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यांच्यावर या 14 आमदारांवर आज अपात्रतेची टांगती तलवार जी आहे ती पाहायला मिळते आहे। त्यासोबत 16 आमदार जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं आहेत ते देखील त्यात
पहिला समावेश जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा आहे आणि दुसरा आपण जर पाहिलं तर चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किनीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय यारमुळकर, रमेश बोरनारे आणि महेश शिंदे असे 16 आमदार जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या गटातले आहेत। त्यामुळे आता नेमका निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण जे आहे हे ढवळून निघालेलं आहे। ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं त्यावेळेपासूनच त्यांच्यावर टीकेची झोर जी आहे ही ठाकरे गटाकडून उमटताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ठाकरे गटाचे खासदार असतील संजय राऊत त्यांच्याकडून देखील रोज वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या पूर्ण गटावर केली जात होती आणि आज देखील मोठ्या प्रमाणात यावर प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दोन्ही गटाकडून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही गटाची अशी भावना आहे की निकाल जो आहे तो त्यांच्याच गटाच्या वतीने लागेल। मात्र यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वाचं विधान जे आहे ते केलेलं आहे। ऐतिहासिक निर्णय जो आहे तो आजचा हा असणार आहे असं मत जे आहे ते राहुल नार्वेकर यांनी देखील व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आता 4 वाजता नेमका निकाल जो आहे तो वाचायला सुरुवात होणार आहे। नेमका निकाल जो आहे तो कोणाच्या बाजूने लागतो आणि पुढे जाऊन काय नेमकं होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वी संजय शिरसाट जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी देखील एक महत्त्वपूर्ण विधान जे आहे ते केलेलं आहे आणि निकाल जो आहे हा संविधानाला धरून असेल आणि याची पुढची लढाई जी आहे ही सुप्रीम कोर्टात लढली जाईल असं महत्त्वपूर्ण वक्तव्य जे आहे ते काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता संशय व्यक्त केला जात आहे की हा निकाल जो आहे हा शिंदे गटाकडून लागतो की काय असं म्हटलं जात आहे। मात्र आता येत्या 4 वाजताच नेमका निकाल काय लागेल हे स्पष्ट होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते सध्या या डायल्यूट झालेल्या राजकीय परिस्थितीवर लागलेला आहे। नेमका निकाल काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मानसी, नक्कीच चेतन, ही माहिती नक्कीच महत्त्वाची आहे। मात्र हे झालं शिवसेना शिंदे गटाकडून, जसं की तुम्ही सांगितलं संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही सांगितली। मात्र या शिरसाटांव्यतिरिक्त सुद्धा दीपक केसरकर असतील किंवा शिंदे गटातले इतर नेते जे असतील यांच्याकडून कुठेतरी विश्वास पाहायला मिळतो, यांच्या बोलण्यातून कुठेतरी विश्वास वाटतो की निकाल जो आहे तो त्यांच्याच बाजूने लागेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने निकाल हा लागेल असं बोललं जातं। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असंच म्हणतात की निकाल काही लागेल मात्र सरकार जे आहे ते सरकार स्थिरच राहील असं सुद्धा असा विश्वास देवेंद्र फडणवीस बोलून दाखवतात। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर कुठेतरी विरोधकांकडून महाविकास आघाडीकडून टीका होताना पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलले असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यावर बोललेले असतील। पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा जो निकाल आहे तो कुठलाही पक्षपात न करता कायदेशीररित्या जाऊन हा निकाल लावावा, राजकीयदृष्ट्या हा निकाल लावता कामा नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। मात्र असं असताना ठाकरे गटाची भूमिका किंवा ठाकरे गटाला नेमक्या काय अपेक्षा आहेत, कारण काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली। राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। या भेटी दरम्यान आणि निकालापूर्वी या भेटी झाल्या, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। त्याबद्दल काय सांगाल? ठाकरे गटाची नेमकी काय भूमिका आहे? नक्कीच काल आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे देखील आता संपूर्ण राज्याचा दौरा जो आहे तो करत आहेत। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल जो आहे हा महत्त्वाचा असणार आहे असं मत जे आहे ते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यासोबत राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाची गरिमा राखावी असं देखील मत यावेळेस युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया जी आहे ती आज सकाळीच त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना दिलेली आहे। आजचा निकाल जो आहे ही मॅच फिक्सिंग असणार आहे असं मत जे आहे ते एकंदरीत संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यासोबत राज्यात गेल्या 1.5 वर्षांपासून घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार आहे, त्यांचे निर्णय सुद्धा घटनाबाह्य आहेत। विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीसाठी यापूर्वी अनेकदा
टाळाटाळ करण्यात आली होती. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही त्यांनी रंग दाखवले. आजचा निकाल हा मॅच फिक्सिंग असल्याचा मोठा दावा यावेळी संजय राऊत यांनी केलेला आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मानसी संजय राऊत यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत हे शिंदे गटाच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांना भेटायची वेळ जी आहे ती उद्धव ठाकरे देत नव्हते किंवा अनेक गोष्टींमध्ये संजय राऊत मध्यस्थी करत असतात अशी देखील टीका यावेळेस करण्यात आली होती. मात्र आजचा आपण निकाल जर पाहिला तर हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार जर अपात्र ठरले तर मुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कोण सांभाळणार, मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुढे काय होणार हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि याची गरिमा म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाची गरिमा राखून हा निर्णय द्यावा अशी भूमिका जी आहे ती आता सध्या ठाकरे गट देताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेतन, यासोबतच आज आपण पाहतोय की दीपक केसरकर सुद्धा आज हा निकाल येणार आहे. या निकालापूर्वी त्यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतलं. इथून ते आशीर्वाद घेऊन पुढे निघाले आणि मात्र आजच्या या निकालापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली आहे. या भेटीचं कारण काय आहे ते समजलेलं नाहीये. मात्र या भेटीवरून अनेकांचं लक्ष, अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. ही भेट नेमकी का झाली? दीपक केसरकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून आता प्रश्न निर्माण केले जात आहेत. मात्र असं असतानाच आपण ह्या निकालाचा आज ही जी प्रतीक्षा आहे ती सर्वांनाच लागलेली आहे. हा जो ऐतिहासिक निर्णय आहे ह्या ज्या याचिका आहेत अपात्रतेच्या मुद्द्यावरून त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या किंवा एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या या याचिका आहेत ज्याचं ज्या निकाल सुद्धा हा 6 टप्प्यात विभागलेला असणार आहे. त्यामुळे एकूणच हा निकाल किंवा शिवसेना पक्षचिन्ह नाव वगैरे शिवसेना आणि शिवसेनेसाठी हा निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा मानला जातोय. मात्र असं असतानाही हा निकाल जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर का नाही लागला तर नेमकं काय घडू शकतं, काय वाटतं? नक्कीच मानसी, ज्याप्रमाणे तू सांगितलेलं आहे दीपक केसरकर यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. मात्र ही भेट जी आहे ही माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांचा पुतळा उभारण्यासंबंधित चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती दीपक केसरकर यांच्याकडून समोर येत आहे. त्याचसोबत त्यांनी आमदार अपात्रतेवर देखील भाष्य जे आहे ते केलेलं आहे. आमची बाजू सत्याची आहे, आम्ही आमची बाजू जी आहे ती मांडलेली आहे आणि नक्कीच निकाल जो आहे तो आमच्या बाजूने लागेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. त्यासोबत आपण जर पाहिलं तर दीपक केसरकर सध्याच्या या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यांच्यावर देखील टांगती तलवार आहे. मात्र पुढे जाऊन म्हणजे एक चर्चा जी आहे ती पुढे येत होती की जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार जर अपात्र झाले तर त्यांचं कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये विलिनीकरण होईल. आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची गेल्या वर्षभरामध्ये 6 वेळा भेट झाली अशी चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी दीपक केसरकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे याचं कनेक्शन देखील जोडलं जात आहे आणि अशी चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आजचा जो निकाल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच खरं तर हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि 4 वाजता जो निकाल वाचायला सुरुवात करणार आहे, 6 विभागामध्ये जो विभागलेल्या 34 याचिका आहेत त्यातून नेमका काय निकाल येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि दोन्ही गटांच्या आमदारांचं भवितव्य जे आहे ते याच निकालावर अवलंबून आहे मानसी, आणि त्यामुळे हा निकाल जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. हे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं झालं. मात्र हा निकाल जर का एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला तर मग उद्धव ठाकरे गटाचं भवितव्य काय असेल आणि ठाकरे गटाचा पुढचा प्लॅन काय असू शकतो, काय सांगाल? नक्कीच मानसी, आपण जेव्हा असे प्रश्न जे आहेत ते उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी देखील यावर स्पष्ट मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इलेक्शन कमिशन कडून धनुष्यबाणाचं चिन्ह असेल किंवा शिवसेना पक्षाचं नाव देण्याबाबत झालं असेल त्यावेळेलाच भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली.
त्यावेळेला मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं. खरं तर ती अंधेरीची पोटनिवडणूक होती आणि त्यावेळेला मशालीचं चिन्ह जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी घेतलं होतं. मात्र त्याच वेळेला त्यांनी भूमिका जी आहे ती त्यांची स्पष्ट केलेली होती. येणारा काळ जो आहे तो संघर्षाचा काळ असणार आहे आणि निकाल जरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तरी पुढचा संघर्ष जो आहे तो शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे गटाला करावा लागणार आहे. आणि मात्र यावेळेस त्यांनी म्हणताना एक ठोस भूमिका देखील मांडलेली आहे की जरी निकाल त्यांच्या बाजूने लागला तरी येती निवडणूक जी आहे ती लोकसभेची असणार आहे, विधानसभेची असणार आहे, त्यासोबत महानगरपालिकेची देखील निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आम्ही आमची जी खरी ताकद आहे, शिवसैनिक आहे, ठाकरे ब्रँड जो आहे तो काय आहे तो आम्ही येत्या निवडणुकीत दाखवू आणि जेवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील कुठेतरी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या आमदारांना, ज्या ज्या खासदारांना आम्ही निवडून दिलं, आम्ही मेहनत घेऊन निवडून दिलं, त्यांना पाडण्याची ताकद देखील या शिवसैनिकांमध्ये आहे अशी भूमिका देखील ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. मात्र त्यांची स्पष्ट भूमिका जर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल लागला तर नेमकी काय असेल हे तर येणारा काळच सांगेल. कारण आज हा निकाल आहे तो येणार आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर पत्रकार परिषद जी आहे ती घेण्याची शक्यता आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच त्यांची पुढची भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यांची पुढची वाटचाल कशी असणार आहे, राजकारणात त्यांचं अस्तित्व पुढे कसं काय सुरू राहणार आहे, पुढची वाटचाल लोकसभेचं इलेक्शन असेल, विधानसभेचं इलेक्शन असेल, महापालिकेची निवडणुका असतील, यामध्ये ठाकरे गटाची नेमकी कशी भूमिका असणार आहे ते आजच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. धन्यवाद चेतन ही माहिती दिल्याबद्दल. आमदार अपात्र प्रकरणी या निकाल जो आहे या निकालात कोणकोणते मुद्दे ठळक असू शकतात ते आता पाहूयात. जवळपास 34 याचिका आहेत आणि त्या जवळ 6 गटात विभागल्या गेल्या आणि त्याच संदर्भात ही सुनावणी पार पडली आणि आता जो निकाल जो आहे तो सुद्धा हा 6 गटातच वाचला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष हा निकाल वाचून दाखवणार आहेत. जवळपास 200 पानांचा एक निकाल आहे आणि अशा हे 6 गटांचा मिळून 1200 पानांचा हा निकालपत्र तयार करण्यात आलेला आहे. 6 गटातल्या निकालांचा सारांश जो आहे तो वाचला जाणार आहे. या उलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाणार आहे. 1200 पानांचं हे जे निकालपत्र आहे ते दोन्ही गटांना पाठवलं जाणार. त्याबरोबर पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातली मर्यादा सुद्धा स्पष्ट होतील आणि शिवसेनेसारखंच अशी जी काही प्रकरणं असतील त्या प्रकरणांमध्ये अध्यक्षांची कार्यकक्ष आणि अधिकार काय असतात याबाबतची स्पष्टता सुद्धा या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तसंच राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा सुद्धा या निकाला मार्फत स्पष्ट होतील. त्यामुळे हा निकाल जो आहे तो काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भातली. मागच्या काही काळापासून आपण पाहतो की शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सुद्धा फुटला. राष्ट्रवादीतून अजित पवार गट वेगळा झाला आणि आता जे आहे ते ह्या बंडानंतर अजित पवार यांच्या बंडानंतर अजित पवारांनी सातत्यानं अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आणि त्यांच्या वयोमानावरून टीका करताना आपल्याला अजित पवार पाहायला मिळत आहेत. सातत्यानं अजित पवार यांच्याकडून ही टीका केली जाते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर विशेषतः अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर टीका होताना दिसते. मात्र अजित पवार थेट शरद पवार यांच्या वयावरून आणि त्यांच्या निवृत्तीवरून बोलतात. ठाण्याचा जो मेळावा पार पडला त्या मेळाव्यात सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा टीका केली होती, ज्यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि अशातच आता शरद पवार यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. आगामी निवडणुकांसंदर्भातला शरद पवार यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयाला एक महत्त्व प्राप्त झालंय. विशिष्ट वयानंतर
थांबलं पाहिजे असं वक्तव्य यापूर्वी अजित पवार यांनी केलं होतं आणि अजित पवारांच्या या टीकेनंतर आता कुठेतरी शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। मंगळवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। माध्यमांशी बोलताना त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे। खासदारकीची त्यांची सध्याची जी टर्म आहे ती संपल्यानंतर, हा कार्यकाळ त्यांचा संपल्यानंतर यापुढची निवडणूक मी लढवणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केले। मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळेस शरद पवार असं म्हणाले की माझी खासदारकी ही 2.5 वर्षांनंतर संपणार आहे, त्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही हे मी ठरवलेलं आहे। माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे, त्यामुळे तोपर्यंत म्हणजेच ही खासदारकीची ही टर्म जी आहे, हा कार्यकाळ संपेपर्यंत मी काम करत राहणारच आहे। मला जनतेनं, मला लोकांनी तिथं पाठवलंय, त्यामुळे हे मी काम करू नको का असा सवालही त्यांनी केला। म्हणजे ही कार्यकाळ संपेपर्यंत माझं काम मी करतच राहणार आहे। माझ्या वयावर सातत्यानं बोललं जातं। मी 1967 पासून राजकारणात आहे। माझ्या विरोधकांनी सुद्धा कधीही माझ्या वयावरून टीका केली नाही असंही त्यांनी म्हटलंय। म्हणजेच विरोधकांनी माझ्यावर टीका केली नाही, आपलेच लोक, आपल्याच पक्षातल्या लोकांना त्यांनी यावरून इथे निशाणा साधलाय। अजित पवार यांना त्यांनी टोला लगावलाय। तसंच मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे, तिथंही मी काम करत राहणार आहे असं विधान सुद्धा शरद पवार यांनी केलंय। याखेरीज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलंय। शिवसेना आमदार अपात्रतेवर शरद पवार काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूयात। शिवसेना हा जो पक्ष आहे तो सर्वात आधी, राष्ट्रवादी आधी शिवसेनेचा पक्ष फुटला महाराष्ट्रात, यामुळे खळबळ उडाली, राजकीय भूकंप आला आणि या पक्षफुटीनंतर निर्माण झालेला जो ऐतिहासिक पेच आहे, हा राजकीय पेच आहे, त्या पेचावर आज एक महत्त्वाचा निकाल आपल्याला हाती येणार आहे आणि हा निकाल प्रलंबित असतानाच शरद पवार यांनी हे भाष्य केलंय। ते म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली, यांच्या ज्या भेटी झाल्या त्यावरून शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्या प्रकरणावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलेलं आहे। शरद पवार यावेळी असं म्हणालेत की साधी सरळ गोष्ट आहे, ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांनी ती मांडणं, यात काहीही चूक नाही, पण ज्याच्याकडे केस मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच जर ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर शंकेला म्हणजेच संशयाला जागा निर्माण होते। जर हे केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा चांगली राहिली असती असं शरद पवार यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनाही त्यांनी या वक्तव्यातून टोला लगावला। त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। देवेंद्र फडणवीसांना हा निकाल जो आहे तो काय लागणार हे माहिती आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा आहे। राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे, तर देवेंद्र फडणवीस हे निकालानंतर सरकार स्थिर राहील असं म्हणतायत। म्हणजेच फडणवीसांच्या या म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना या निकालाबाबत आधीच माहिती आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच राहुल नार्वेकरांनी आपल्या या पदाची, विधानसभा अध्यक्ष हे जे पद राहुल नार्वेकरांकडे आहे त्या अध्यक्ष पदाची प्रतिमा त्यांनी जपली पाहिजे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी नार्वेकरांना दिलाय। त्याचबरोबर त्यांनी देशातला जो सध्याचा चर्चेचा विषय आहे त्यावर सुद्धा भाष्य केलं आहे। गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलंय। सध्या 22 जानेवारीला जो अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, या सोहळ्यामुळे देशभर चर्चा रंगली आहे। राजकीय नेते असतील, कलाकार मंडळी असतील किंवा देशातल्या अनेक विशेष नामवंत व्यक्ती असतील, या सर्वांना अयोध्येत या सोहळ्याचं आमंत्रण दिलं गेलेलं आहे, निमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि तिथेच शरद पवार यांनाही हे निमंत्रण आलेलं नाही किंवा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका गेलेली नाही, यावरून चर्चा सुरू असताना शरद पवार यांना सुद्धा विचारलं गेलं आणि राम हा श्रद्धेचा विषय आहे असं म्हणत शरद पवार यांनी भाष्य केलंय। पक्षांकडून कोणतंही रामाबाबत वक्तव्य केलेलं नाही। त्याचबरोबर मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही, माझ्या राज्यसभेचा कार्यकाळ 2.5 वर्षानंतर संपणार आहे, मी त्यानंतर रामाच्या दर्शनाला जाईन असं शरद पवार यांनी म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे
टँकर चालकांची इंधन टँकर चालक जे आहेत, पेट्रोल डिझेलचे जे इंधन चालक टँकर चालक आहेत, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलंय. पुन्हा एकदा हे टँकर चालक जे आहेत ते संपावर गेल्याचं पाहायला मिळतंय. नवीन वाहन कायदा जो आहे तो रद्द करण्याच्या मागणीसाठी हे टँकर चालक जे आहे ते पुन्हा एकदा संपावर गेल्यात. साधारण मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे जे सगळे टँकर चालक आहेत ते संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आतापर्यंत ते ह्यांचा संप सुरू आहे. टँकर चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाची ही घोषणा करत संपाची ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे आणि मनमाडच्या मार्गावर हा संप सध्या सुरू आहे. मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता या संपामुळे सध्या निर्माण झालेली आहे. तसंच उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश इथला सुद्धा इंधन पुरवठा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नसल्याचं सुद्धा बोललं जाते. ही एक महत्त्वाची बाब आहे. गेल्याच आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल डिझेल टँकर चालक जे असतील यांनीही संपाची हाक दिली होती. देशभरात हे संप मोठ्या पद्धतीनं पार पडलं. हा मोठा संप झाला. नवीन वाहन कायदा जो आहे केंद्र सरकारनं आणलेला त्या कायद्याला विरोध करण्यासाठी हे संप सुरू झालं होतं. ट्रक चालक अनेक देशभरातले जे ट्रक चालक आहेत ते या संपात सहभागी झाले होते. मात्र केंद्र सरकारसोबत जी बैठक झाली या दृष्टीने या पार्श्वभूमीवर त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. ट्रक चालक संघटनांची बैठक पार पडली आणि त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात हा संप पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. ट्रक चालक आणि पेट्रोल डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली आहे महाराष्ट्रात. त्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होणार का अशी शक्यता सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकमधले मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पातला पेट्रोल डिझेल टँकर चालक सुद्धा या संपात सहभागी झाल्याचं समोर येत आहे. टँकर चालकांनी स्टेअरिंग छोडो असं या आंदोलनाला नाव दिलं आपल्या आणि इथूनच त्यांचा हा संप सुरू झाल्याचं पाहायला मिळते. मनमाडच्या इंधन प्रकल्पात चालक जे आहेत ते इथं फिरकलेच नाही आहेत. आज सकाळपासून सुद्धा एकही इंधन टँकर बाहेर पडलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इंधनाची टंचाई निर्माण होणार आहे. देशात नवीन वाहन कायदा सुरू केला जाणार आहे. मात्र देशभरात हे जे संपाचं हत्यार उपसलं गेलं त्यानंतर कुठेतरी केंद्र सरकारनं अशी भूमिका घेतली की सध्या तरी हा कायदा लागू होणार नाही. पण असं असतानाही महाराष्ट्रात हा पुन्हा एकदा संप पुकारला गेला. नवीन वर्ष सुरू झालं 2024 आणि वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरात हे संप सुरू झाला होता. 1 ते 3 जानेवारी हा संप सुरू झाला होता. मात्र 2 तारखेच्या संध्याकाळी 2 जानेवारीच्या संध्याकाळीच हा संप मागे घेण्यात आला. केंद्र सरकारसोबत या टँकर चालक संघटनांची बैठक पार पडली आणि त्यानंतर ही चर्चा जी झाली ती सकारात्मक झाली आणि त्यानंतर हे संप मागे घेण्यात आलं होतं. असं झालं होतं की हा वाहन कायदा जो आहे या वाहन कायद्यातल्या ज्या नवीन तरतुदी आहेत त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मग त्या वाहन चालक संघटना असतील किंवा राज्यभरातले इतर जे ड्रायव्हर्स असतील त्यांनी सुद्धा या संपात सहभाग दर्शवला होता. कारण ही जी शिक्षा आहे या कायद्यातली ती कुठेतरी वाढवण्यात आली होती. जवळपास जर हिट अँड रन केसमध्ये एखादा ड्रायव्हर जर त्यामध्ये संशयित किंवा असा जर ड्रायव्हरवर केस झाली, गुन्हा दाखल झाला तर मग मात्र त्याला कायद्यानुसार जी शिक्षा असेल या वाहन कायद्यानुसार ती शिक्षा वाढवण्यात आली होती. यापूर्वी 1.5 ते 3 वर्षांची शिक्षा होती. मात्र आता 10 वर्षांची ही शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर जो दंडाची रक्कम सुद्धा आहे ती सुद्धा अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आली होती आणि त्यावरून आक्षेप घेण्यात आला होता. टँकर चालक संघटनांचं असं म्हणणं होतं की जर का यामध्ये ड्रायव्हरची काही चूक नसेल तर त्यानंतर सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. कारण ड्रायव्हरची चूक आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याकडे पुरेशा यंत्रणा नाही आहेत. त्यामुळे अशा केसेसमध्ये जर का ड्रायव्हर्स अडकले तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. ही शिक्षा जी आहे ती मोठी आहे. त्यामुळे ही शिक्षा कमी करावी अशी मागणी करण्यात येत होती आणि त्यानंतर 2 जानेवारीच्या संध्याकाळीच हे आंदोलन थांबलं गेलं. पुन्हा एकदा तुम्ही कामावर रुजू व्हा असे आदेश या संघटनांकडून देण्यात आले होते
आणि आता पुन्हा आपण पाहतोय की महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो। त्यामुळे मनमाड इथल्या इंधन प्रकल्पातलं इंधन वाहतूक करणाऱ्या या टँकर चालकांनी हा जो संप पुकारलाय त्यानंतर जवळपास महाराष्ट्रभर याचे पडसाद पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विशेष म्हणजे टँकर चालकांच्या संपाचा सर्वाधिक परिणाम हा विशेषतः नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, बीड, नांदेड या भागात दिसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता प्रशासन यापुढे या संबंधित काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे पावसाची। मुंबईत पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे। अवकाळीमुळे राज्याला फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईत सोमवारी रात्री पावसानं हजेरी लावली। तसंच मंगळवारी सुद्धा रात्री आपल्याला मुंबई आणि ठाण्यासह मुंबई उपनगरात सुद्धा पाऊस झालाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि त्यामुळेच मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात पाऊस पडताना दिसतोय। हवामान विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे। मुंबईसह ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुद्धा रात्रीच पावसाला सुरुवात झाली आणि ठाण्यात सुद्धा मंगळवारी रात्री पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। रात्री उशिरा मुंबईत मुसळधार पाऊस झाला। काही ठिकाणी अंधेरी, बांद्रा कुर्ला, बीकेसी असेल, बोरिवली असेल यासह पश्चिम उपनगरात सुद्धा अनेक भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे। मुंबईत सुद्धा कुठेतरी पुन्हा आता थंडी वाढू लागली आहे असा हवामान विभागानं म्हटलंय। हवामान विभागाच्या मते अरबी समुद्रात कमी दाब निर्माण झालाय आणि त्यामुळेच आता हा पाऊस जो आहे तो राज्यात पडायला सुरुवात झाली आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 11 जानेवारीपर्यंत देशातल्या हवामानावर परिणाम होऊ शकतो, असा परिणाम पाहायला मिळू शकतो। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला विशेषतः पावसानं झोडपलंय। सातारा, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मागच्या काही काळापासून हलका पाऊस झालाय। यामुळे कुठेतरी शेतीचं आणि फळबागांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं। काजू असेल, आंबा असेल यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो। शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आज सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासात दक्षिणेकडचे जे किनारपट्टी आहे तिथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर तामिळनाडू आणि केरळच्या अंतर्गत भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। तसंच कर्नाटक असेल, गोवा असेल आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत। विविध भागात आज सुद्धा ढगाळ आणि असं वातावरण पाहायला मिळेल। तसंच कुठे कुठे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह आज महाराष्ट्रात विविध भागात ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तसंच नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर असेल किंवा सातारा, पुणे आणि जालना या जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता सुद्धा कुठेतरी वाढली आहे। या अवकाळी पावसामुळे विशेषतः आता आंब्याचा सीझन आहे, आंबा काजूचा, त्यामुळे कोकणाला याचा कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळते। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जे आहेत ते महत्त्वाचे मानले जातात या दृष्टीनं, कारण आता इथं सुद्धा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग 2 दिवस पाऊस झालाय। या अवकाळीमुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी जे आहेत ते कुठेतरी चिंतेत आहेत। दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले आणि वैभववाडी हे तालुके जे आहेत या तालुक्यात सुद्धा 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा यांचा मोहर जो आहे तो गळून पडू लागलाय। काही ठिकाणी कीड आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कोकणातला शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहे या पावसामुळे। त्याचबरोबर महाराष्ट्राशिवाय गुजरात, राजस्थान आणि
उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतातले जे काही राज्य आहेत किंवा इतर दक्षिण साईडचे जे ठिकाणं आहेत तिथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेश असेल, गुजरात आणि राजस्थान इथे सुद्धा काही भागात मध्यम नाही मात्र हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान या होत्या आजच्या 5 बातम्या महत्त्वाच्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी आणि आज शिवसेनेचा जो निकाल लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स देत राहू. हा निकाल काय लागणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच आणि आम्ही त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.